प्रिय पालक, शिक्षक आणि काळजीवाहकांनो, तुम्ही मुलांचे सर्वोत्तम शिक्षक आहात. जर मुलांना लहान वयापासूनच वैयक्तिक सुरक्षेविषयी शिकवलं तर त्यांना बाल लैंगिक शोषणाला आळा घालण्यासाठी आणि अशा घटनांमध्ये मदत मागण्यासाठी सुयोग्य माहिती आणि कौशल्य मिळतील. ज्याप्रमाणे तुम्ही मुलांना सुरक्षितपणे रस्ता कसा ओलांडायचा हे शिकवता, त्याचप्रमाणे तुम्ही त्यांना सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शांबद्दल शिकवू शकता. सर्वच मुलांना गोष्टी ऐकायला फार आवडतात. 4 वर्षांच्या आणि त्यापेक्षा मोठ्या मुलांना वैयक्तिक सुरक्षा आणि वैयक्तिक मर्यादा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर बोलण्यासाठी मदत करणं हा या व्हिडिओचा हेतू आहे. या व्हिडिओद्वारे नाही कधी म्हणायचं आणि मदत कशी मागायची हे तुम्हाला मुलांना समजावून सांगता येईल. हा व्हिडिओ तुम्हाला वैयक्तिक सुरक्षेविषयी बोलताना जाणवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी आणि खाजगी अवयवांविषयी वाटणारी लाज तसेच अस्वस्थता कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल. तसेच स्वतःच्या शरीराविषयी सकारात्मक आणि निकोप दृष्टिकोन जोपासण्यासाठी मदत करेल. जर मुलांनी हा व्हिडिओ पाहताना किंवा पाहिल्यानंतर कोणत्याही असुरक्षित परिस्थितीविषयी तुम्हाला सांगितलं तर शांतपणे प्रतिक्रिया द्या. त्यांनी हे सांगितल्याबद्दल त्यांचे कौतुक करा. त्यांच्यावर विश्वास ठेवा. त्यांच्याशी मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे बोला. तसेच तुम्ही त्यांना कशी मदत करू शकता हे त्यांना समजावून सांगा. आम्हाला आशा आहे की या व्हिडिओद्वारे तुम्ही मुलांना लैंगिक शोषणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी तुमची भूमिका समर्थपणे पार पाडू शकता. कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आमच्याशी मोकळेपणाने संपर्क साधा. संपर्काचे तपशील पुढील प्रमाणे. नमस्कार मुलांनो, माझं नाव आहे गायत्री आणि आज मी तुम्हाला सेड आणि टियाच्या रंगीबेरंगी जगात घेऊन जाणार आहे. हिला भेटा, ही आहे टिया. ही एक मुलगी आहे आणि हा आहे सेड. हा एक मुलगा आहे आणि त्यांचं जग त्यांना आवडणाऱ्या गोष्टींनी भरलेलं आहे. फुलं आणि खेळणी, रंग आणि फुलपाखरं, खूप सारी धम्माल आणि मित्र. सीडला चित्र काढायला आवडतात आणि टियाला वाळूचा किल्ला बनवायला आवडतो. टिया आणि सेड हे दोघेही वेगळे आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही सगळे देखील इतरांपेक्षा वेगळे आहात. टिया आणि सेड खास आहेत. तुम्ही सुद्धा खास आहात. तुमच्यापैकी प्रत्येकाकडे एक सुंदर शरीर आहे. तुम्हाला सर्वांना डोळे, कान, नाक, दात, हात, हाताची आणि पायाची बोटे आणि पाय सुद्धा आहेत. तुमच्यापैकी काही जण वेगळे देखील आहेत. मुलांच्या आणि मुलींच्या शरीराचे काही अवयव वेगळे आहेत. ते झाकण्यासाठी तुम्ही अंडरगारमेंट घालता. ते तुमचे खाजगी अवयव आहेत. सेड आणि टियाचं शरीर खास आहे आणि ते त्यांचंच आहे आणि तुमचं शरीर हे तुमचं आहे. टिया आणि सीडला त्यांचं शरीर आवडतं आणि ते त्यांच्या शरीराची काळजी घेतात. सीड दररोज अंघोळ करतो. टिया दिवसातून 2दा दात घासते. टिया आणि सीड त्यांचे खाजगी अवयव देखील स्वच्छ ठेवतात. काही गोष्टींमुळे सीडला आनंद होतो, काही गोष्टींमुळे टियाला राग येतो, काही गोष्टींमुळे तिला वाईट वाटतं, काही गोष्टींमुळे सीडला भीती वाटते. काही स्पर्शांमुळे सीड आणि टियाला आनंदी आणि सुरक्षित वाटतं. जेव्हा सीड त्याच्या आवडत्या व्यक्तीला मिठी मारतो तेव्हा त्याला आनंद होतो आणि सुरक्षित वाटतं. जेव्हा टियाची एखादी आवडती व्यक्ती तिच्याशी हात मिळवते तेव्हा तिला आनंद होतो आणि सुरक्षित वाटतो. यांना सुरक्षित स्पर्श असं म्हणतात. परंतु काही स्पर्शांमुळे तुम्ही दुःखी होता. काही स्पर्शांचा तुम्हाला राग येतो. काही स्पर्शांमुळे तुम्हाला भीती वाटते. काही स्पर्शांनी तुम्ही गोंधळून जाता. ज्या स्पर्शांमुळे तुम्हाला दुःख, भीती, राग येतो किंवा तुम्ही गोंधळता तेव्हा त्यांना असुरक्षित स्पर्श असं म्हणतात. कुणीही तुम्हाला असुरक्षित करू शकत नाही. तुम्हाला स्वच्छ आणि निरोगी ठेवण्याव्यतिरिक्त कोणीही तुमच्या खाजगी अवयवांना स्पर्श करू शकत नाही. त्यांच्याकडे पाहू शकत नाही किंवा त्याविषयी बोलू शकत नाही. कोणतीही व्यक्ती
तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या खाजगी अवयवांना स्पर्श करायला, त्यांच्याकडे पाहायला किंवा त्याविषयी बोलायला सांगू शकत नाही. जर एखादी व्यक्ती तुम्हाला असुरक्षितपणे स्पर्श करत असेल, पाहत किंवा बोलत असेल, तर तुम्ही नेहमीच तिला नाही म्हणू शकता आणि तिथून निघून जाऊ शकता. तसंच तुम्ही एखाद्या मदतशील व्यक्तींकडून मदत देखील मागू शकता. मदतशील व्यक्ती म्हणजे अशी मोठी व्यक्ती जी तुमची काळजी घेते, तुमचं ऐकून घेते आणि तुम्हाला मदत करते. अशा एखाद्या मोठ्या व्यक्तीला तुम्ही नेहमीच तुमच्या समस्या आणि सिक्रेट सांगू शकता, जी तुम्हाला मदत करू शकेल. कोणत्याही असुरक्षित स्पर्शाविषयी तुम्ही तुमच्या मदतशील व्यक्तीशी नेहमीच बोलू शकता. मदतशील व्यक्तीशी बोलल्यानंतर तुम्हाला सुरक्षित वाटेल. मदतशील व्यक्ती असुरक्षित स्पर्श थांबवण्यासाठी मदत करू शकतात. मदत मिळेपर्यंत सांगत राहा. जर कोणी तुम्हाला असुरक्षित करत असेल तर त्यात तुमची चूक नाही. जर तुम्ही त्या व्यक्तीला नाही म्हणून तिथून निघून जाऊ शकला नाहीत किंवा एखाद्या मदतशील व्यक्तीशी लवकरात लवकर बोलू शकला नाहीत, तरी त्यात तुमची चूक नाही. हे आपले सुरक्षा नियम आहेत. या सुरक्षा नियमांचं पालन करून सिड आणि टिया त्यांच्या लहानशा जगात आनंदी आणि सुरक्षित आहेत. चला, आपण आपल्या सुरक्षा नियमांची उजळणी करूयात. जर तुम्ही असुरक्षित असाल तर नाही म्हणा आणि तिथून निघून जा. एखाद्या मदतशील व्यक्तीला सांगून त्यांची मदत घ्या. मदत मिळेपर्यंत सांगत राहा. जर एखादी व्यक्ती तुम्हाला असुरक्षित करत असेल तर त्यात तुमची चूक नाही. या सुरक्षा नियमांचं पालन केल्यास तुम्ही सुद्धा सुरक्षित राहू शकता.